अजित पवार यांच्या जाण्यानं जशी पवार कुटुंबात एक पोकळी निर्माण झाली तशी ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही झाली। गेली काही वर्ष राष्ट्रवादीचा कारभार अजित पवारांनी एकहाती पाहिला। अजित पवारांच्या निधनानंतर जसे कार्यकर्ते पोरके झाल्याची भावना व्यक्त होते तशीच भावना नेत्यांच्याही मनात आहे। त्यामुळे दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर भावनांचा कल्लोळ ओसरल्यानंतर आता पक्षाचं नेतृत्व कोण करणार या प्रश्नाची चर्चा हळूहळू सुरू झाली। 2023 साली दुभंगलेल्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा जोर धरत असतानाच अजित पवारांचं जाणं हे पक्षीय पातळीवरही मोठं नुकसान मानलं जात आहे। त्यामुळे आता कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी आणि पक्ष पुढे नेण्यासाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पुढे यावं अशी भावना व्यक्त होऊ लागली। अजित पवार राज्याचे अर्थमंत्री होते, सोबतच उपमुख्यमंत्री सुद्धा। त्यामुळे दादांचा राजकीय वारसा घरातल्याच एखाद्या व्यक्तीनं पुढे न्यावा असं मत आता व्यक्त होत आहे। अजित पवारांची सरकारमधली पदं फार काळ रिक्त ठेवता येणार नाहीत, सोबतच पक्षालाही लवकरात लवकर नवं नेतृत्व द्यावं लागेल। त्यामुळे आता दादांच्या दोन्ही मुलांपैकी कुणी या जबाबदारीसाठी पुढे येईल की सध्या राज्यसभेच्या खासदार असलेल्या सुनेत्रा पवार राज्यातल्या राष्ट्रवादीचं नेतृत्व करतील यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं आगामी काळातलं भवितव्य अवलंबून असेल। सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्रीपद मिळावं अशी देखील अशीच मग पहिल्यांदा मी तेच सांगितलं का सुनेत्राताईंना तुम्हाला काय वाटतं? करावं, एक दादांना एक श्रद्धांजली होईल, दादांचा वारसा पुढं चालू राहील, पवार कुटुंबाचा वारसा चालू राहील, तर वहिनींना पुन्हा कुठंतरी त्या ठिकाणी मिनिस्ट्रीमध्ये आणावं अशी जनतेची अगदी प्रामाणिक इच्छा आहे। त्या पद्धतीनं वरिष्ठांबरोबर बसून ती चर्चा करून तसा निर्णय घ्यायला विनंती करू। सुनेत्रा वहिनींनी आता या पुढच्या काळामध्ये हे सर्व आम्हाला सर्व लोकांना सांभाळलं पाहिजे, कारण भोळी भाबडी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ते दादाच्या बरोबर आहे। लबाडीपणा दादाला कधीच चालला नाही आणि म्हणून तमाम कार्यकर्त्यांना माझी अपेक्षा आहे तर माझे कार्यकर्ते ह्या मोठ्या संकटातनं सामोरे जायचा प्रयत्न करतील। इतकं सोपं नाही येते, दादांना विसरणं तर शक्यच नाही आणि दादासारखा नेता या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल याची मला खात्री वाटत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।